माझा प्लॅनिंग तर काहीतरी डेकोरेटिव्ह करावं. बघू आता काय काय येतंय काय काय नाही. वरती पण जरा टोपीला पण स्लॅब वगैरे टाकला. पत्रा होता जो ते लिकेज होता तर मला आता वरती राहायला जायचं. POP वगैरे करणार. PVC येणार. इथं सगळं PVC येणार आहे मस्तपैकी. आणि आता गॅलरी बघा बरोबर हाईटला आली. बरोबर लांबून बघा जी की नाही का एक 5 फूट खाली होती. आणि इथं स्टेप्स होते या कोपऱ्यावर असे स्टेप्स होते. 2-3 स्टेप्स उतरून खाली होती गॅलरी. जे जुनं बांधकाम होतं आपलं. तुम्हाला मी फोटो ॲड करेल मस्तपैकी. आणि POP वाल्यांनी पण आपलं फ्रेमिंग वगैरे मारून घेतली आहे. ग्रिल वगैरे लावलेत. सागवानाची चौकट डिझाईन करू. नंतर दरवाजा पण डिझाईनचाच येणार आहे. डोलपुरी खूप काही काम आहे. आता हे पाईप पण इथलं आहे ना. तो पाईप पण आपल्याला सारखवायचा आहे. म्हणजे मागून घ्यायचं. पण ते ग्रॅव्हिटीमुळं पाणी तिकडनं नाही येणार. मला वाटतं थोडं तिकडंच बेंड करून स्लॅब करावं लागेल नाही का. म्हणजे जरा काहीतरी आयडिया करून. प्लंबर तर आपलं म्हणतोय होईल म्हणून. तर ही आपली पहिली बेडरूम जी की आहे 10x12 आय थिंक सो. आणि दिस इज हॉल. आता असं नाही दाखवत तुम्हाला. इकडनं दाखवतो थांबा. अँगल चुकला आपला. एंट्रन्स झाली ही. हा हॉल आपला एकदम सिस्टमॅटिक. इथं डिझाईन घेतली आहे थोडी POPला. आलं इकडं वॉशरूम. दिस इज बाथरूम. अँड हिअर विल बी टेबल टॉप बेसिन. वरती इकडं पण POP केली. पोटमाळ बघा तेवढा मोठा आहे. पोटमाळ पण खूप मोठा भेटला आहे. त्याचं फर्निचर होणार आहे. हे आपलं किचन आहे. किचनची पण टाईल लावून झाली. किचन मोठा पण झालेला आहे. पण हे सगळं नंतर फिनिशिंगमध्ये तुम्हाला मी एक दुसरा व्लॉग बनवणार आहे पार्ट 2. आणि हिअर कम्स आपले बेडरूम. आपली नाही म्हणजे माझी. मोठी झाली आहे थोडी. फ्रेमिंग वगैरे ऑल डन. POP झाल्यावरती मस्त दिसत. या साईडला बेड ठेवू म्हटलं. आणि या साईडला जी मोकळी जागा आहे पोटमाळ्याच्या खाली त्याला वॉर्डरोब करू. जरा प्लॅन्स आहेत डोक्यामध्ये. आता ॲक्झिक्यूट करायचे आहेत फक्त. चला तर तुम्हाला कसं वाटतं आम्हाला सांगा. आता तर कन्स्ट्रक्शनच झालं आहे थोडं म्हणजे रिनोव्हेशनच केलं आहे. काय नाही फक्त भिंत भरपूर तोडली. भिंती म्हणजे तोडीच भरपूर झाली आहे नाही का. 3 रूप तोडणं म्हणजे जोक नाही आहे. त्याच्यामध्ये ही आम्ही ती कुठली म्हणतात
ना फार उलटी केली तिला आता बघू रिपेअर करू नाही तर विकून टाकू. बघा हे पत्रे वगैरे सगळं क्लीन करायचं आहे, मगच आपण वरती येणार राहिला. एकदम बोलतो काम 25. तर चला आता आवरतो मी. थोडं आता होईलच पटापटा काम आपलं. आता जास्त करून फ्लोरिंग होईल. फ्लोरिंग पण मस्तवाली चूज केली, सगळ्यात वेगळीवाली फ्लोरिंग टाकली आम्ही. आय थिंक तिचं काय नाव, थांबा एक मिनिट, इथं नाव आहे वाटतं. हां, अलास्का नीरोचं वाटतं. अलास्का नेरो नाव आहे. आणि ते ॲक्च्युली कशी आहे माहिती का, तिथं तुकडं पण नाही आहे आणि सगळं पॅक आहेत नाही का, सगळं पॅक पीस आहे. तर तुम्हाला आहे ना सगळं झाल्यावरतीच दाखवणार होतो, पण म्हणलं नको नाही का, जर आपले व्लॉग पडत नाही आहे काय नाही, पब्लिक आपली नाराज होणार, आपली स्वतःची कमवलेली पब्लिक नाराज होणार. हळूहळू कमवायची अजून. चला तर ठीक आहे. अजून एक खास गोष्ट म्हणजे वरती आलो आणि लिंबाचं झाड बघा, फ्रेश एअर, पण ते लिंबाचं झाड पूर्ण धुळीने भरले, धुराळ्यानी. त्याच्यावरती जरा ना बोरचं पाणी मारावं नाही का मस्त त्याचं, म्हणजे कसं आहे जरा आपण वर आलो की फ्रेश हवा वगैरे. आणि मेन कारण म्हणजे ही गॅलरी आमची युटिलाइज झाली, त्याच्यात खूप आम्ही खुश आहे. आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं मोठं 5 फूटवरती उचलून रिपेअरिंग करून स्लॅब टिकल, पण सगळं झालंय प्रॉपर मस्तपैकी. चला तर भेटूया आणि मला सांगा तुम्हाला आवडले की नाही. आता तर तुम्ही म्हणतात काय कन्स्ट्रक्शन दाखवले, थोडंच नाही का रिपेअर केले, पण सगळं झाल्यानंतर एक सिनेमॅटिक व्हिडिओ आणि ब्लॉग शूट होणार आहे, तर तो पण बघायचा आहे आणि हा पण बघायचा आहे. जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आणि असंच प्रेम दाखवा जरा, म्हणजे आम्हाला ब्लॉग टू ब्लॉग आणि बॅक टू बॅक कंटेंट येणार आहेत आपले. चला तर भेटूया, बाय, टेक केअर.